आता प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं 6वं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. शॉर्ट क्वेश्चन आहे तो, महत्वाचं एक्झाम्पल आहे. ओके, तर पहा काय आहे ते 6वं एक्झाम्पल. आउट ऑफ 1900 किलोमीटर Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. तर विशालनं 1900 किलोमीटर हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स त्यांनी काही प्रवास बसने केला आणि काही प्रवास कशाने केला, एरोप्लेनने केला. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर and average speed of aeroplane is 700 kilometer per hour. It takes 5 hours to complete the journey. आता दुसरं स्टेटमेंट जे आहे ते काय बघा, तर बसचं ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर असताना काही प्रवास केला आणि एरोप्लेनचं ॲव्हरेज स्पीड 700 किलोमीटर पर आवर असताना काही प्रवास त्यांनी केला आणि या एकूण प्रवासासाठी विशालला 5 तास लागलेले आहेत. हे झालं दुसरं स्टेप. ओके, आणि त्यांनी विचारलंय काय पहा, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालनं बसने किती प्रवास केला हे त्यांनी विचारलं. आपण या एक्झाम्पल मध्ये काय करूया, दोन्ही म्हणजे बाबा बसने किती प्रवास केला आणि एरोप्लेनने किती प्रवास केला, हे किती किलोमीटर प्रवास केला हे आपण दोन्ही त्याच्यामध्ये काढू. ओके, तर आता पहा, पहिल्या वाक्यावरून काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिलं स्टेटमेंट तयार करायचं आणि दुसऱ्या वाक्यावरून दुसरं स्टेटमेंट करायचं. तिसऱ्या वाक्यामध्ये काय करायचं असतं, जे विचारलं आहे ते सपोज करायचं. तिसऱ्या वाक्यात काय विचारलंय त्यांनी, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालने बसने किती प्रवास केला हे आपल्याला काढायचं. ते जे विचारलंय तेच काय करायचं, सपोज करायचं. मग आता आपण पाहूया. पहा, आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल नंबर 6 सोल्युशन पाहतोय. मग आता सपोज करूया तिसऱ्या स्टेटमेंट नुसार. सपोज विशाल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स बाय बस x किलोमीटर अँड बाय एरोप्लेन y किलोमीटर. आता या ठिकाणी पहा, डिस्टन्स आहे, टाइम आहे, स्पीड आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा, कधीही विसरायचा नाही. आलं लक्षात? तर काय तो फॉर्म्युला, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, आता पहा तो फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. पहा, टाइम टेकन बाय विशाल व्हेन ट्रॅव्हलिंग बाय बस इक्वल टू x अपॉन 60. x ही काय आहे, डिस्टन्स आहे, 60 काय आहे, स्पीड आहे. मग काय आलं, बाय बस किती, x अपॉन 60 आवर्स एवढा वेळ लागला. ओके, आणि बाय एरोप्लेन त्याला किती वेळ लागला, y अपॉन 700 आवर्स. म्हणजे y हे काय आहे, त्याचं डिस्टन्स आहे. ओके, आणि 700 हे काय आहे, त्याचं स्पीड आहे. ठीक आहे. आता पहा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन म्हणजे पहिलं स्टेटमेंट. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशालने काही प्रवास बसने केला आणि काही प्रवास कशाने केलेला आहे, एरोप्लेनने केला. मग त्यावरून पहिलं इक्वेशन काय फॉर्म्युला सांगा बरं तुम्ही मला, x प्लस y इक्वल टू 1900. हे काय झालं तुमचं फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिलं इक्वेशन फॉर्म. आणि फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन मध्ये काय बघा की x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इक्वल टू 5. तर सेकंड कंडिशन मध्ये काय केलंय की बसचं ॲव्हरेज स्पीड किती, 60 आहे. ओके, किलोमीटर पर आवर आहे. आणि एरोप्लेनचं ॲव्हरेज स्पीड किती आहे, 700 किलोमीटर पर आवर. आता हे दोन्ही मिळून एकूण किती वेळात हा प्रवास कंप्लीट झाला, 5 तास. म्हणजे सेकंड इक्वेशन काय फॉर्म झालं विद्यार्थी मित्रांनो, आपलं x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इक्वल टू 5. आता याला आपण हे एका लाईन मध्ये आणून घ्यायचं, लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं आपल्याला, बरोबर आहे की नाही. म्हणून मग आता बघा, इथं आहे 60 आणि इथं आहे 700. कशामध्ये, डिनॉमिनेटर मध्ये. मग याला सिम्प्लिफाय करत जाऊया आपण. इथं 60 आणि 700 आहे, म्हणून पहिल्यांदा काय करूया, मल्टिप्लाइंग बाय 10 बोथ साइड्स. ओके, मग 10 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत जायचं. मग आता बघा 10 × x अपॉन 60 म्हणजे किती आलं, x अपॉन x प्लस
10 into y upon 700 किती आलं y upon 7 इक्वल टू 5 into 10 किती आलं 50. ओके, तरी पण आता एका लाख मध्ये आले का अजून नाही, म्हणून मग पुन्हा आपल्याला काय करायचं डिनॉमिनेटरचा एलसीएम काढून घ्यायचा. मग आता इथे किती आहे डिनॉमिनेटर मध्ये 6 into 70. सो बाय टेकिंग एलसीएम 6 into 70 इक्वल टू किती येणार बघा 6 ते 42 म्हणजे 420. हा 0 इथे 420. मग आता बघा या ठिकाणी आपण काय करतोय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करतो आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय करायचं त्याचं ऍडिशन करायचं. मग किती आलं बघा डिनॉमिनेटर मध्ये किती आलं 420. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा 70 into x किती आलं 70x बरोबर प्लस 6 into y किती आलं 6y. ठीक आहे, सो इक्वल टू 50. आता 420 नंतर काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे, तिकडे काय करायचं मल्टिप्लाय करायचं. तिकडे म्हणजे कुठं LHS ला का RHS ला RHS ला. ओके, तर आता पहा 70x plus 6y equal to 50 into 420 किती आला मग 21,000. आता बघा याच्यात पुन्हा अजून आपण सिम्प्लिफाय, आता हे एका रेषेत आलंय, आता आपण सॉल्व करू शकतो पण पुन्हा अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो याच्यात. तर या दोन्हीतून अजून काय कॉमन काढू शकतो 70 आणि 6 मधून 2 कॉमन काढू शकतो. मग 2 आपण कॉमन काढला काय झालं बघा 2 3 जा 6 राहिला 1 2 5 जा 10 35x प्लस 2 3 जा 6 म्हणजे 3y राहिला. म्हणजे हा 2 कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये आला 35x प्लस 3y इक्वल टू 21,000. आता 2 ने इथं काय केलं सांगा मल्टिप्लाय केलं, तिकडे आपण काय करायचं डिवाइड करायचं. सो मग 35x plus 3y equal to 21,000 upon 2. 21,000 upon 2 ना जर याला डिवाइड झालाय तर मग किती येणार 10,500. सो मग 35x plus 3y equal to 10,500 इक्वेशन 2. आता तुमचं हे इक्वेशन 2 काय झालं फॉर्म झालेला. आता मग पुन्हा आता नेक्स्ट स्टेप घ्यायची. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तर फॉर्म झालं व्यवस्थित. आता स्टेप नंबर 3 ती दोन इक्वेशन एकत्र घ्यायची. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघा इक्वेशन 1 काय आपलं x plus y equal to 1900 आणि 35x plus 3y equal to 10,500 इक्वेशन 2 आहे. आता आपल्याला नेहमीप्रमाणेच y ला आपण काय करायचं एलिमिनेट करायचं आहे. त्यामुळे बघा या ठिकाणी इथं y चा कोएफिशिएंट किती आहे 3 आहे, मग इथं पण 3 पाहिजे आहे. म्हणून मग काय करणार आपण इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यावर काय येणार बघा 3 into x 3x येणार 3 into y 3y येणार 3 into 1900 किती येणार 5700 येणार आहे बरोबर का नाही. सो 5700 येणार आहे. आणि मग या 1 ने जर याला मल्टिप्लाय केले सेकंड इक्वेशनला काय फरक पडणार आहे का नाही. मग आता इथं काय आहे बघा साइन कसा आहे सेम आहे. जेव्हा साइन सेम असतं जो व्हेरिएबल आपण काय करणार आहे एलिमिनेट करतो त्याचं जर साइन सेम असेल तर काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करत असताना इक्वेशन 2 मधील प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं, अजिबात विसरायचं नाही. ओके, आता बघा 3x plus 3y equal to 5,700 minus 35x plus 3y equal to 10,500 plus 3y minus 3y कॅन्सल. आपण साइन चेंज केलं प्रत्येक टर्मचं. मग इथे काय झालं बघा प्लस 3y आणि मायनस 3y कॅन्सल झालं. मायनस 35x मधून प्लस 3x गेले मायनस 32x आणि 10,500 मधून 5,700 मायनस केल्यानंतर काय राहील आपलं मायनस 4,800. दोन्हीकडे मायनस आहे काय झाले प्लस. आता 35 काय केलं इथं मल्टिप्लाय केलं तिकडे नेऊन डिवाइड करायचं. सो x इक्वल टू 4,800 डिवाइडेड बाय 32. आता बघा 32 ने काय आपल्याला तुम्हाला लगेच भाग घालवता येईल का नाही येणार. मग काय करायचं समजा 2 ने पण तुम्ही घालवू शकता किंवा 16 ने घालवू शकता. आता मी इथं 16 ने घालवलंय का बरं कारण 16 चा पाढा येतोय आपल्याला 16 एके 16 16 दोन्ही 32 आणि 16 त्रिक 48 बरोबर का नाही. 16 चा पाढा यायला काहीच हरकत नाही तुम्हाला. ओके, सो मग आता किती आलं बघा 16 त्रिक 48 म्हणजे 2 शून्य म्हणजे 300 आणि 16 दोन्ही 32 म्हणजे 2 300 अपॉन 2. सो x इक्वल टू किती आलं सांगा 150. आणि आता लास्ट स्टेप नंबर 4. ओके, आता ऍक्च्युअली ते एक्झाम्पल संपलंय त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं, पण आपल्याला एरोप्लेनचं सुद्धा काय करायचं आहे किती किलोमीटर प्रवास करायचा हे पण आपण काढतोय एक्झाम्पल मध्ये. म्हणून आपण काय केलं प्लेस x इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं x plus y इक्वल टू 1900. सो
x च्या जागेवर 150 लिहा 150 प्लस y इक्वल टू 1900 150 इकडे प्लस आहे RHS ला गेलो काय होणार ते मायनस होणार सो y इक्वल टू 1900 मायनस 150 सो y इक्वल टू 1750 सो x इक्वल टू 150 किलोमीटर बाय बस y इक्वल टू 1750 किलोमीटर बाय एरोप्लेन एवढा काय केलेला आहे प्रवास डिस्टन्स त्यांनी कंप्लीट केलेला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल्स या ठिकाणी आपले पूर्ण झाले आणि आता अजून एक सॉल्व्ह एक्झाम्पल मधले एक एक्झाम्पल घेऊ आणि त्यानंतर मग आपण काय करायचं आज आपण इथं थांबू ओके आता सॉल्व्ह एक्झाम्पल एक आपण आता सध्या पाहणार आहोत ठीक आहे त्यानंतर आपण थांबूया बरं काय सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 बघा A boat travels 16 kilometer upstream and 24 kilometer downstream in 6 hours. तर बघा पहिलं वाक्य त्यांनी दिलेलं आहे की एका बोटीनं अपस्ट्रीम म्हणजे काय वरच्या दिशेने जर प्रवास केला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर प्रवास केला तो किती केला 16 किलोमीटर प्रवास केला and 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 6 hours. तर पहा डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर बघा एका बोटीने 6 तासामध्ये 16 किलोमीटर अपस्ट्रीम प्रवास केला आणि 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम प्रवास केला ओके हे पहिलं वाक्य आहे याच्यावरून आपण पहिलं इक्वेशन पाहतो तर दुसरं वाक्य काय दिलंय बघा The same boat travels 36 kilometer upstream and 48 kilometer downstream in 13 hours. तर पहा त्याच बोटीने 13 तास प्रवास केला 36 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 36 किलोमीटर प्रवास केला आणि प्रवाहाच्या दिशेनं 48 किलोमीटर प्रवास केला तर त्यासाठी त्या प्रवासाला 13 तास लागले आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपल्याला आन्सर काढायचं तिसरं स्टेटमेंट काय विचारलं बघा फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर तर स्पीड म्हणजे काय वेग तर वॉटर करंटचा वेग आणि त्या बोटीचा स्टील वॉटर मधला वेग किती आहे ते काय करायचं आपल्याला काढायचं स्टील वॉटर म्हणजे संथ पाणी ओके आणि वॉटर करंट म्हणजे प्रवाहाचा वेग तर संथ पाण्यातील वेग त्या नावेचं किती आहे ते काढायचं आणि प्रवाहाचा वेग किती आहे ते काढायचं हे एक्झाम्पल सुद्धा खूप महत्वाचं आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार करायचं आहे तुम्हाला पार्ट क्वेश्चन साठीचा हा 4 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल क्वेश्चन नंबर 4 ओके तर आता आपण पाहूया ते एक्झाम्पल पहा या ठिकाणी सपोज करायचं स्टेप नंबर 1 मध्ये सपोज स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर बी x किलोमीटर पर आवर अँड वॉटर करंट स्पीड डी y किलोमीटर पर आवर ओके संथ पाण्यातील वेग काय म्हणला आपण x किलोमीटर पर आवर आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग काय म्हणला आपण y किलोमीटर पर आवर जे विचारले ते सपोज ओके आता त्यातलाच स्टेप नंबर 1 मधला सेकंड आपण एक लिहायचं आहे आपल्याला स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम काय असू शकेल x मायनस y किलोमीटर पर आवर ओके तर x मायनस y का म्हटलेलं आहे सांगा बघा मला तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुमची जर बोट येत असेल तर काय करणार आहे प्रवाह विरोध करणार की नाही त्या बोटीला यायला म्हणून स्टील वॉटर आणि तुमचं वॉटर करंट याचं काय असणार आहे तुमचं त्या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार आहे म्हणून आपण काय घेतलं तुमचं स्पीड काय घेतला स्पीड ऑफ द बोट इन स्पीड ऑफ द बोट काय घेतलं आपण सांगा स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीमला काय घेतलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं x मायनस y किलोमीटर पर आता डाउनस्ट्रीमला काय होईल बघा स्पीड ऑफ द बोट इन डाउनस्ट्रीम आता प्रवाहाच्या दिशेनं तुमची नाव चालली म्हणजेच काय होणार आहे तुमचं प्रवाहाचा वेगामध्ये काय होणार आहे ऍडिशन होणारच आहे की नाही ते प्रवाहाचा वेग आणि संथ पाण्याचा वेग म्हणजे यांचं काय होणार ऍडिशन म्हणून काय असेल ते
x plus y किलोमीटर पर आवर. ओके. आणि मग तिसरा काय आपला फॉर्म्युला काय वापरणार मगाशी जो आपण फॉर्म्युला वापरला होता प्रॅक्टिस 1 मधील एक्झाम्पल नंबर 6 ला तोच फॉर्म्युला इथे सुद्धा यूज करायचा आहे. काय आहे तो फॉर्म्युला आपला टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर स्टेप नंबर 2. तर स्टेप नंबर 2 मध्ये जे फर्स्ट स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण काय करायचं फर्स्ट इक्वेशन फॉर्म करायचं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन 60 upon x minus y plus 24 upon x plus y equal to 6. त्याला म्हणायचं इक्वेशन 1. तर बघा अपस्ट्रीमला किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे 16 किलोमीटर. डाउनस्ट्रीमला म्हणजे x plus y ला किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे 24 किलोमीटर. त्यासाठी किती वेळ लागलेला आहे दोन्ही मिळून सांगा. दोन्ही मिळून किती वेळ लागला 6 आवर्स लागले. म्हणून ते इक्वेशन काय तयार झालं आपलं 16 upon x minus y plus 24 upon x plus y equal to 6. पहिल्या स्टेटमेंट वरून पहिलं इक्वेशन काय झालं आपलं तयार झालेलं आहे. आता सेकंड स्टेटमेंट जे आहे त्यावरून सेकंड इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजे फ्रॉम सेकंड कंडिशन. तर त्यामध्ये अपस्ट्रीमला किती किलोमीटर प्रवास केलेला आहे 36 किलोमीटर. डाउनस्ट्रीमला किती प्रवास केलेला आहे 48 किलोमीटर. डाउनस्ट्रीम म्हणजे x प्लस y. आणि किती तास हा दोन्ही प्रवास मिळून किती तास वेळ लागला 13 तास वेळ लागलेला आहे. म्हणून मग इक्वेशन काय तयार झालं आपलं 36 upon x minus y plus 48 upon x plus y equal to 13. इक्वेशन 2. मग आता या ठिकाणी पुन्हा काय करायचं होतं आपल्याला एका लाईन मध्ये हे इक्वेशन आणायचं लिनियर इक्वेशन आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी सपोज करायचं म्हणजे रिड्युसिंग इक्वेशन फॉर्म करायचं आपल्याला. आणि मग पुन्हा आपण काय करायचं x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग काय केलं सपोज 1 upon x minus y 1 upon x minus y equal to m मानला आणि 1 upon x plus y equal to m. ओके. सो मग इक्वेशन काय फॉर्म येईल आपल्याला 16m plus 24m equal to 6. ओके. याला म्हणायचं इक्वेशन 3. आणि हे काय होईल काय सांगा बरं 36m plus 48m equal to 13. याला काय म्हणायचं इक्वेशन 4. 36m plus 48m equal to 13. इक्वेशन 4. आता पहा या ठिकाणी 40 आता एक व्हेरिएबल कॅन्सल करायचा बरोबर का नाही. इथं आहे 48m आहे आणि इथं आहे 24m. याला आपल्याला कॅन्सल करायचं. पण 24 ला किती न मल्टिप्लाय केल्यानंतर 48 येईल 2 न. मग काय केलं आपण बघा इक्वेशन 3 ला आपण 2 न मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 4 ला 1 न मल्टिप्लाय करायचं. ला काय 1 न मल्टिप्लाय केलं नाही केलं सारखंच पण आपण करून घ्यायचं. मग आता बघा 16 into 2 किती आले सांगा 32m plus 48m equal to 12. बरोबर नाही 16 into 2 किती आलं 32 plus 24 into 2 किती आलं 48m equal to 6 into 2 किती आलं 12 आलं. आणि हे जे सेकंड इक्वेशन नंबर 4 जे आहे ते जसं तसं मांडायचं. 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडेल का नाही. आता इथं सेम साइन असेल तर काय करतो आपण सबट्रॅक्शन. म्हणून मग काय म्हटलं आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. आता सेकंड इक्वेशन जे असतं म्हणजे इक्वेशन 4 जे आहे त्यातलं प्रत्येक टर्मचं साइन काय केलं आपण चेंज केलं तेव्हा मग प्लस 48m आणि मायनस 48m कॅन्सल झालं. मायनस 36m मधून प्लस 32m गेले मायनस 4m. मायनस 13 मधून प्लस 12 गेले मायनस दोन्हीकडे मायनस आहे प्लस झाले. सो 4m इक्वल टू काय आलं 1 आलं. 4 ने मल्टिप्लाय केले इकडे न डिवाइड करा. सो m इक्वल टू 1 अपॉन 4. नेक्स्ट स्टेप प्लेस m इक्वल टू 1 अपॉन 4 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 बघा आपलं काय आहे 16m plus 24m equal to 6. ओके ते इक्वेशन लिहून घेतलं. आता ज्या ठिकाणी m ची व्हॅल्यू m ज्या ठिकाणी दिलेलं आहे तिथं कशाची व्हॅल्यू ठेवायची m ची व्हॅल्यू ठेवायची. सो 16 into bracket 1 upon 4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 24m equal to 6. आता 4 ना 16 ला डिवाइड करा 4 1 जा 4 4 4 जा 16 4 plus 24m equal to 6. 4 इथं प्लस आहे तिकडे गेलं काय झालं मायनस. सो 24m equal to 6 minus 4. So 24m equal to 2. So n equal to 2 upon 24. So 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4. So n equal to 1 upon 12. ही झाली n ची. ओके ला अजून पुढे आहे आपल्याला बरोबर ना. आता आन्सर नाही निघालेला अजून
आपल्याला आन्सर कशाच काढायचा आहे x आणि y. बट वी नो दॅट 1 upon x minus y equal to m and 1 upon x plus y equal to m. इथं आपण सपोज केलेलं आहे पहा, बरोबर की नाही. आता m ची व्हॅल्यू काय आलेली आहे याच्यामध्ये ठेवायची. m ची व्हॅल्यू किती आहे बघा 1 upon 4. So 1 upon x minus y equal to 1 upon 4 आणि m ची व्हॅल्यू काय बघा 1 upon x plus y equal to m ची व्हॅल्यू किती आली आपली 1 upon 12. ही इथं ठेवायची. आता काय करायचं बाय टेकिंग इनव्हर्स गुणाकार व्यस्त घ्यायचा. काय घ्यायचा गुणाकार व्यस्त घ्यायचा दोन्हीचा. मग काय बघा x minus y equal to 4 आणि इथं x plus y equal to 12. याला म्हणा इक्वेशन 5 आणि याला म्हणायचं इक्वेशन 6. ओके. आता पहा इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 मध्ये इथं आहे -y आणि इथं आहे +y. डिफरंट साइन. डिफरंट साइन असल्यावर काय करतात काय करता सांगा बरं ऍडिशन करतो. सेम साइन असेल तर काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. मग इथं काय करायचं आपल्याला ऍडिशन करायचं. इक्वेशन 5 आणि 6 चा ऍडिशन करायचं. काय येतं मग ऍडिंग इक्वेशन 5 and equation 6. So x minus y equal to 4 plus x plus y equal to 12 minus y plus y cancel. X plus x 2x equal to 12 plus 4 किती आलं 16. So 2x equal to 16. So 2 ने मल्टिप्लाय केलं तिकडे डिवाइड करा. x equal to 2 1 जा 2 8 जा 16. x equal to 8. आता आलेली x ची व्हॅल्यू इक्वेशन 5 किंवा 6 मध्ये ठेवायची. मग आपण इक्वेशन 6 मध्ये ठेवूया. Place x equal to 8 in equation 6. Equation 6 काय पहा आपलं x plus y equal to 12. x ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. मग आता बघा 8 plus y equal to 12. So y equal to 8 plus आहे तिकडे गेलो काय झाले मायनस. So y equal to 12 minus 8. आता 12 मधून जर 8 गेले तर किती राहिले सांगा 4. So y equal to किती आलं 4. मग मला सांगा या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय मानले आणि y ची व्हॅल्यू काय मानले बघा बरं. इथे आपण स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर किती असेल आपला स्टील वॉटर मधलं स्पीड किती असेल 8 किलोमीटर पर आवर and water current speed of the boat in water current किती मानले आपण y किलोमीटर पर आवर. म्हणजे काय लिहिणार तुम्ही स्पीड ऑफ द बोट इन वॉटर करंट इज 4 किलोमीटर पर आवर. ओके अंडरस्टँड. ठीक आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण थांबूया. ओके आजचा जो शिकवलेला भाग आहे वर्ड प्रॉब्लेम्स आपण काय केलेले आहे घेतलेले आहेत. अजूनही काही आपण नेक्स्ट लेक्चर सुद्धा अजून मी वर्ड प्रॉब्लेम्स वरती घेणार आहे. यामध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये खूप प्रॅक्टिस हे करावंच लागेल. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून घ्यायचा असतो आणि त्यावरून आपण इक्वेशन फॉर्म करायचं असतं आणि इक्वेशन फॉर्म केल्यानंतर ते सॉल्व्ह करायचं असतं. अवघड असं काहीच नाही पण समजून उमजून तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं. 3 स्टेटमेंट्स असतात एवढं लक्षात ठेवा वर्ड प्रॉब्लेम्स. पहिल्या स्टेटमेंट मधून पहिलं इक्वेशन फॉर्म करायचं असतं. दुसऱ्या स्टेटमेंट मधून दुसरं इक्वेशन फॉर्म करायचं असतं आणि तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे ते सपोज करायचं आणि मग त्याच्यानुसार मग काय करायचं ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. त्यामुळे इझिली अगदी हे एक्झाम्पल सॉल्व्ह होत असतात. आता पुढच्या लेक्चरला आपण अजून एक लेक्चर घ्यायचं आहे. पुढच्या लेक्चरला अजून काही वर्ड प्रॉब्लेम्स मी तुमचे घेणार आहे आणि या ठिकाणी मग तुमचा तो चॅप्टर कंप्लीट होईल आणि मग आपण काय करणार आहोत मॅथ्स पार्ट 2 मधील पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहे. पण अजून एक आपलं वर्ड प्रॉब्लेम्स वरती लेक्चर होणार आहे हे तुम्ही विसरू नका. आणि याची जी पीडीएफ आहे हे मी तुम्हाला सेंड करणार आहे. त्याचप्रमाणे याच्यावरती आधारित होमवर्क साठी मी 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधले 2 एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल नंबर 1 आणि 2 आणि प्रॅक्टिस सेट मधले राहिलेले 2 एक्झाम्पल्स म्हणजे 2 आणि 3 ते सॉल्व्ह करायचं आहे. आणि सॉल्व्ड एक्झाम्पलच्या वरच्या पेज वरती तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी म्हणून क्वेश्चन आहे ते एक ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायची असेल. म्हणजे टोटल 5 एक्झाम्पल्स तुम्हाला आजचा होमवर्क असणार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत कंप्लीट करायचाच अजिबात विसरायचा नाही. ओके ऑलराइट. So today we stop here. Okay, bye bye, see you.